सर्वांना जय हिंद, राम राम, नमस्कार. तर मित्रांनो, मी शुभम. मागच्या 2-3 दिवसापासून आणि मागच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी नवीन सुरुवात केली आहे. नवीन संकल्प घेतला होता, की तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवायचं शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून. आणि सुरुवातही खूप छान झाली आहे, खूप मस्त झाली आहे आणि आनंदही येतोय ते काम करताना आणि खूप मजा पण येते. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे, की मी हे का करतोय? माझं याच्यावर मत काय आहे? मित्रांनो, आपण या पलीकडे बोलायचं झालं, तर आपण पहिलीपासून किंवा जन्मापासूनच आपण नवीन-नवीन गोष्टी शिकतो. पहिलीपासून 10वी पर्यंत शिक्षण घेतो आणि 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा त्याच्या पुढेही खूप काही शिक्षण करता येतं. तर ह्या शिक्षणाच्या काळामध्ये आपण किती पुस्तकांना आपण वाचतो, किती पुस्तकं आपल्या भेटीला येतात, किती शिक्षकांना आपण भेट देतो, किती गुरु आपल्याला भेटतात आणि किती नवीन लोकं भेटतात. आपण किती किती अफाट आणि प्रचंड नॉलेज घेत असतो. या पूर्ण शिक्षणाच्या काळात 17-18 वर्षाच्या काळात आणि ते सर्वच्या सर्व नॉलेज आपण कुठं स्टोअर करून ठेवलंय? आपण ते मेंदूमध्ये इथं साठवून ठेवलंय. तर आपल्या बुद्धीचा वापर करून आपण आपल्या जर बुद्धीचा वापर केला, तर आपणही एक सरकारी नोकरी किंवा आपण आपल्या ज्ञानाचा वापर करून आपणही सोर्स ऑफ इन्कम म्हणजे 2 पैसे आपण कमवू शकतो त्याच्या माध्यमातून. परंतु तसा आपला काही उद्देश नाही मित्रांनो. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे, की ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत अजूनही हे ज्ञानापासून ते खूप वंचित आहेत. म्हणजे एवढं नॉलेज आपल्याकडे आहे. आता एवढं आपण शिक्षणाच्या आधारावर आपण सरकारी नोकरीला जर लागलोच आणि सरकारी नोकरी लागल्यानंतर आपण हे ज्ञानाचा उपयोग काय करतो? तर काहीच करत नाही. आपल्याला सरकारी नोकरीमध्ये काय होतं, की जे काम भेटतं, एखादी आपल्याला काम दिलं जातं आणि आपल्याला एखादी समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटरवर जर बसलात, तर तुम्हाला तेच काम राहील सतत आणि कमीत कमी तुम्ही 1-2 वर्ष तेच काम करत असतात सरकारी नोकरीमध्ये. तुम्हाला नवीन काही काम ते देत नाही. कारण तुम्ही त्या कामामध्ये तुम्ही ते काम शिकतात आणि तिथं परफेक्ट असल्यामुळे, तुम्हाला ते येत असल्यामुळे तुम्हाला तिथंच ठेवलं जाईल. परंतु आपल्या ज्ञानाचा उपयोग काय? आपण एवढं शिकतो, एवढं स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, खूप अफाट प्रचंड नॉलेज घेत असतो. मग याचा उपयोग काय? परंतु मी असा विचार केला आहे, की जे काही माझ्याकडे नॉलेज आहे, जे काही मी शिक्षण घेतलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. जसं की ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत आज त्यांना बऱ्याच संधी माहीत पडत नाहीत आणि ते तयारी करतात. खूप सुरुवातीला स्वप्न बघतात, संकल्प करतात काहीतरी नवीन करण्याचा आणि आयुष्याला काहीतरी वळण देण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु ते मध्ये-मध्ये काय होतं ना, की तिथून ते माघार घ्यायचा प्रयत्न करतात. का बरं? की त्यांना एक प्रॉपर गाईडन्स भेटत नाही, मार्गदर्शक भेटत नाही आणि चांगलं सांगणारा माणूस भेटत नाही. त्यामुळे ते स्वप्नांपासून दूर पळत असतात. मग असं व्हायला नको म्हणून मी तुमच्यापर्यंत जे काही माझ्याकडे आहे, जे काही माझ्या वाचनात असेल, जे काही कौशल्य असतील आणि जे काही मी शिक्षण घेतलंय, तर ते शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, की याचा उपयोग माझ्यासाठी काय आहे? काहीच नाहीये सध्या तरी. पण तुमच्यासाठी हा खूप उपयोग होऊ शकतो. का बरं? की तुम्ही तयारी करतायत, काही लोकं शिकतायत आणि नवीन-नवीन आपल्या ज्ञानात भर पडेल. त्यासाठी याचा वापर आणि याचा उपयोग आपण केला पाहिजे. अजून एक कोणीतरी म्हणून ठेवलंय ना, की आपण श्रीमंतीच्या जोरावर आपण बुद्धिमान नाही होऊ शकत. परंतु मित्रांनो, आपण बुद्धीच्या जोरावर नक्कीच श्रीमंत होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीचा वापर करून आपण स्वतःच्या आयुष्याला एक नवीन आकार देऊ शकतो आणि आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो. तर अजून कोणीतरी एक म्हणून ठेवलंय ना मित्रांनो, की आपण ज्ञान जर असेल, आपल्याकडे जर ज्ञान असेल, तर आपण कुठल्याही संकट आपल्याला हरवू शकत नाही. म्हणजे काय, की तुम्ही कितीही संकटं तुमच्यासमोर आली, पण तुमच्याकडे जर ज्ञान असेल ना, तुम्ही त्या संकटातून आरामाने आणि इझिली बाहेर निघू शकतात. त्यामुळे मित्रांनो, ज्ञान वाटायचं मी काम करतोय. माझ्याकडे ते नॉलेज आहे, ज्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये माझाही फायदा आहे, की मला लीडरशिप क्वालिटी भेटते. मी कॅमेराला सामोरं जाऊ शकतो आणि भविष्यात जे काही करायचं आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवू शकतो. लोकांच्या कामी त्या गोष्टी येतील आणि त्यांना नक्कीच ज्ञानात भर पडेल आणि त्यांच्या करिअरमध्ये पण खूप त्यांना मदत होईल. थँक सो मच.